आता मतदान झाले तर विषय नाही ना सांगायला. नाही नाही, आज नाही सांगणार आहे, 22 तारखेला नक्की सांगतो. निश्चित आहे तुमचं. माझ्या कॉन्फिडन्स वरून तुम्हाला काही शंका वाटते का? राज्यात गाजत असलेल्या ऑपरेशन टायगरचा पहिला मोठा फटका अखेर समोर आलाय. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या बंडखोरीची किंमत आता त्यांच्या मुलाला चुकवावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी ठाकरे गटाविरोधात फुटीर भूमिका घेतल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ते नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडं. कारण या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांचे पुत्र कृष्णा पाटील अष्टीकर रिंगणात होते. मात्र निकाल लागला आणि कृष्णा अष्टीकर यांना मोठा धक्का बसला. त्यांना अवघी 84 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तब्बल 339 मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली. पण धक्का इथेच थांबला नाही. पराभवाचा निकाल लागूनही काही तास उलटले नसताना ठाकरे गटानं कृष्णा अष्टीकर यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. दरम्यान कृष्णा अष्टीकर यांच्याबाबत ठाकरे गटात आधीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. काही नेत्यांना ते वडिलांप्रमाणेच शेवटच्या क्षणी राजकीय खेळी करतील अशी भीती होती. निवडणुकीच्या आधी ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आणि खासदार नागेश पाटील अष्टीकर शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नगरसेवक संभ्रमात पडल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही कृष्णा अष्टीकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणं ही दिशाभूल आहे असं वक्तव्य करत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर झालेली हकालपट्टी यामुळे अष्टीकर पितापुत्रांची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा मात्र सुरू आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न हाच की ऑपरेशन टायगरमध्ये पुढचा बळी कोण ठरणार आणि नागेश पाटील अष्टीकर यांची पुढची राजकीय चाल नेमकी काय असणार? तुम्हाला काय वाटतं? बापाच्या निर्णयाचा फटका लेकाला बसला का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.